शिवसेनेच्या वतीने मागील अनेक दिवसापासून आम्ही प्रशासनाला वर्धेच्या विनंती करून राहिलो का तत्काळ वर्धेच्या जो शहरी आणि ग्रामीण भागात जो मोठे मोठे खड्डे झाले आहे ते तुम्ही तत्काळ त्याची डागडुजी करा, दुरुस्ती करा। पावसाळ्यापूर्वी हे गड्डे दुरुस्ती होणे अपेक्षित होते, पण सदर प्रशासनाने लक्ष न दिल्यामुळे अनेक नागरिक या गड्ड्यामध्ये पडत आहे। म्हणून आम्ही महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला आज वर्धा जिल्हाधिकारी मार्फत आम्ही निवेदन पाठवून विनंती करून राहिलो का ज्याप्रमाणे तुम्ही लाडकी बहीण योजना सुरू केली, लाडका भाऊ योजना सुरू केली, तसेच तुमचा जो प्रशासन आहे वर्धेचा हे जो खड्ड्याला अनेक वर्षापासून पोसून राहिला, तर म्हणून लाडका खड्डा योजना आता तत्काळ सुरू करा आणि त्या खड्ड्यामध्ये कोणी जखमी झाला किंवा कोणी मृत्युमुखी गेला किंवा कोणाच्या वाहनाचं नुकसान झाला तर त्यासाठी तुम्ही किती रुपये देणार आहे, त्यासाठी कोणकोणते कागदपत्र लागणार आहे ते तत्काळ जाहीर करून तत्काळ लाडके खड्डे योजना तरी चालू करा। तुम्ही जर हे खड्डे भिजू शकत नाही तर आम्ही प्रतिकात्मक हे शासनाच्या विरोधात आता हे आंदोलनची भूमिका आम्ही घेतली आहे। इथले लोकप्रतिनिधीचा हे भ्रष्टाचार आहे, हे आपल्याला खड्डे म्हणता नाही येईल, तर आता पावसामुळे बाहेर आलेला इथल्या लोकप्रतिनिधीचा भ्रष्टाचार आहे। हजारो करोड रुपये या वर्धा विधानसभेमध्ये इथले आमदार बॅनर मोठे मोठे लावतात, हजारो करोड रुपयाचा निधी आणला म्हणून, पण त्या निधीमध्ये कसा कमिशन खाऊन इथले आमदार भ्रष्टाचार करत आहे हे पावसामुळे वरता आला आहे। हे रस्ते बनून सुद्धा या रस्त्यामध्ये पॅचेस पडले आहे, गड्डे पडले आहे आणि इथं आता नागरिक पडत आहे। हे इथला जो लोकप्रतिनिधी आहे याचा भ्रष्टाचार हे गड्ड्याच्या वतीने या पावसाळ्यात वरता आला आहे।